जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे काही पेसा वर्ग संदर्भात बघा महत्त्वाचं जे उपोषण सध्या सुरू आहे, बेमुदत उपोषण नाशिक या ठिकाणी। तर त्या बेमुदत उपोषण संदर्भात जे सध्या बघा महत्त्वाचे जे पाठपुरावा किंवा जी सध्या पुढची प्रक्रिया सध्या होत आहे, कारण आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्टपासून सध्या बेमुदत उपोषण नाशिक या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि आजचा जो काही आहे तर तो 8वा दिवस आहे। तर 8व्या दिवसादरम्यान बघा आजच्या दिवसाला एक महत्त्वाचं पत्र सध्या निर्गमित करण्यात आलं आहे आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाच्या वतीने। तर त्याच्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहे तर त्या आपण ह्या ठिकाणी बघा लक्षात घेऊया। तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, तर हे जे पत्र आहे तर ते पत्र म्हणजे आजच्या दिवसाला इथं बघा सध्या निर्गमित करण्यात आलं आहे 8 ऑगस्ट 2024ला आदिवासी विकास आयुक्त कार्यालय। कारण ह्या ठिकाणी बघा आपलं जे काही महत्त्वाचं त्या ठिकाणी मोर्चा हा काढण्यात आला होता आणि त्या मोर्चामध्ये संपूर्ण जे आदिवासी आयुक्तालयामधले जे आयुक्त आहे तर त्यांना बघा जे निवेदन होतं आणि ज्या आपल्या मागण्या होत्या तर त्या ठिकाणी सांगण्यात आल्या होत्या। तर त्या आयुक्त ऑफिस जे आदिवासी विकास आयुक्त ऑफिस आहे तर त्या कार्यालयाच्या वतीने सध्या हे जे पत्र आहे तर श्री या ठिकाणी बघा शांताराम पवार सचिव व सर्व पेशा क्षेत्रातील आदिवासी विद्यार्थी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समिती नाशिक यांना हे पत्र सध्या इथं देण्यात आलं आहे। तर ह्या पत्रामध्ये सध्या जे विषय देण्यात आला आहे तर तो विषय इथं तुम्ही बघू शकतात, बेमुदत आमरण उपोषण थांबवण्यासंदर्भात असं इथं विषय हा देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये संदर्भ देखील आहे, तर संदर्भ या ठिकाणी 29/7/2024, त्यानंतर 5/8/2024 आणि 8/8/2024 असे 3 संदर्भ इथं देण्यात आले, 3 पत्र। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की संदर्भीय पत्रान्वये बघा अनुसूचित क्षेत्रातील 17 संवर्गाचे कायमस्वरूपी पदभरती तात्काळ करण्याबाबत आपण सर्व जे काही आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्ट 2024 पासून नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषण करीत आहात। याबाबत कळवण्यात येते की आपल्या मागण्या ह्या धोरणात्मक व शासन स्तरावर असून याबाबत कार्यालयाने शासनाला दिनांक 29/7/2024 रोजी कळवलेले आहे। म्हणजे आपलं जे सध्या बेमुदत उपोषण आहे तर ते 1 ऑगस्टपासून सध्या सुरू आहे आणि आजचा जो आहे तो 8वा दिवस आहे। तर सध्या जे होतं तर ते 29/7/2024ला संपूर्ण जे काही शासनाला सध्या बघा कळवण्यात आलं होतं आणि पुढे काय म्हटलेलं आहे की दिनांक 6/8/2024ला आपल्याला माहिती आहे एक महत्त्वाची बैठक झाली होती। त्याच्यामध्ये माननीय आमदार आमशादादा पाडवी तसेच श्री प्रकाश निकम जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर व आपले प्रतिनिधी यांच्या समवेत आयुक्त आदिवासी विकास कार्यालयात याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे। सदर चर्चेदरम्यान बघा आपण केलेल्या मागणीप्रमाणे 7/8/2024 रोजी माननीय मंत्री आदिवासी विकास यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या काही प्रतिनिधी समवेत मंत्रालय मुंबई येथे बैठक ही आयोजित केली होती। म्हणजे जी बैठक होती ती कालच्या दिवसाला म्हणजे 7/8/2024ला मंत्रालयामध्ये सध्या आदिवासी विकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती। त्याच्यामध्ये काही प्रतिनिधी सध्या त्या ठिकाणी बघा होते आणि सदर बैठकीत माननीय जे आदिवासी विकास मंत्री आहे आणि संबंधित माननीय नरहरी झिरवळ साहेब आहे, उपाध्यक्ष विधानसभा माननीय आमदार जे सुनील भुसरा साहेब आहे, माननीय आमदार हिरामन खोसकर साहेब आहे, त्यानंतर माननीय आमदार आमशादादा पाडवी साहेब आहे आणि माननीय सचिव आदिवासी विकास माननीय आयुक्त जे आहे, त्यानंतर जे दुसरे आयुक्त आहे TRTI पुणे सचिव आहे सामाजिक विकास समन्वयक, हे सर्व जे आहे तर ते सध्या बघा उपस्थित होते असं इथं म्हटलेलं आहे। त्यानंतर दुसरे जे काही पुढची जी गोष्ट आहे का ह्या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणते ठळक मुद्द्यावरती सध्या चर्चा झाली तर ते मुद्दे इथं देण्यात आले की संपूर्ण जे उमेदवार आहेत काय चर्चा झाली ह्या संदर्भात विचारणा करत होते, तर ते ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात। तर सदर बैठकीत आपल्याशी सविस्तर चर्चा झाली आणि त्याची ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहे। तर पहिला जो मुद्दा आहे की सदर प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालय याचिका जी आहे 40/5/24/2023 दाखल असून ही जी याचिका आहे तर ती पेसा 17 संवर्ग संदर्भात जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल आहे तर त्या संदर्भात ह्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तर सध्या ती जी याचिका आहे तर ती माननीय बघा सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असून जे प्रकरण आहे तर ते न्यायप्रविष्ट असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत बघा राज्य शासनाला त्यावर तात्काळ कार्यवाही करता येत नाही। तथापि सदर याचिकेच्या अनुषंगाने सदरची केस त्वरित सुनावणी करण्याकरिता या ठिकाणी घेण्यात यावी व पेसा 17 संवर्गाची भरती करण्यास मान्यता देण्यात यावी, याबाबत शासनामार्फत नव्याने शपथपत्र तात्काळ सादर करण्यात येईल।
म्हणजे जे काही शपथपत्र आहे, एफिडेविट आहे, तर ते शासनाच्या वतीने बघा तात्काळ जे काही सुप्रीम कोर्टामध्ये सादर करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जी सदर सुनावणी आहे तर ती सदर सुनावणी बघा त्वरित करावी अशा संदर्भात आणि जे पेसा 17 संवर्ग भरती आहे तर ती भरती करण्यास मान्यता देण्यात यावी अशा ज्या दोन गोष्टीसाठी, एक म्हणजे तात्काळची सुनावणी आणि दुसरी म्हणजे पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग भरती आहे ती करण्यास मान्यता देण्यात यावी, ह्या संदर्भात बघा शासनामार्फत नव्याने इथे तात्काळ शपथपत्र सादर करण्यात येणार आहे असं देखील इथं बैठकीमध्ये सध्या सांगण्यात आलं आहे। त्यानंतर दुसरी जो मुद्दा आहे तर तो मध्ये याबाबत राज्य शासनाला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील निर्देशापर्यंत बघा निर्णय घेणे शक्य नसल्याने उपोषणकर्त्यांनी ही तांत्रिक बाब लक्षात घेऊन उपोषण थांबवावे अशी सर्वांनी बघा विनंती देखील केलेली आहे। त्यानंतर शिक्षण विभागातील, कारण हा महत्त्वाचा एक मुद्दा आहे, शिक्षण विभागातील पेसा क्षेत्रातील रिक्त जागेवर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याचा जो निर्णय झालेला आहे त्याबाबत बघा माननीय शिक्षण मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करण्यात येईल असं देखील इथं तिसऱ्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलं आहे। आणि ह्याच्यामध्ये लास्टमध्ये बघा आपण दिनांक 8/8/2024 म्हणजे आजच्या दिवसाला रोजी पत्र देऊन 9/8/2024 पासून अन्नत्याग उपोषण बघा ह्या ठिकाणी आमरण उपोषण करण्याबाबत कळवण्यात आलं आहे। म्हणजे जे काही आपली 17 संवर्ग पेसा भरती संदर्भात जी समिती आहे तर त्यांच्यामार्फत आज एक पत्र देण्यात आलं आहे आणि त्या पत्रामध्ये उद्यापासून म्हणजे 9 ऑगस्ट 2024 पासून अन्नत्याग करून आमरण उपोषण बघा करण्याबाबत कळवण्यात आलं आहे। आणि आपल्या सर्वांना विनंती करण्यात येते की शासन व आदिवासी विकास विभाग आपल्या मागण्याबाबत सकारात्मक असून त्यावर शीघ्रतेने कार्यवाही होण्याकरिता पावले उचलत आहे, त्यामुळे आपण आपले उपोषण स्थगित करून शासनास सहकार्य करावे असं देखील इथं म्हटलेलं आहे। आणि हे पत्र बघा आयुक्त आदिवासी विकास जे आहे त्यांच्यामार्फत सध्या निर्गमित करण्यात आलं आहे। माहितीस्तव जे सध्या बघा संपूर्ण जे काही माहितीस्तव प्रत आहे तर ती संबंधित अधिकाऱ्यांनी ह्यांना देण्यातही आलेली आहे। तर अशा संदर्भात ह्या ठिकाणी कळवण्यात आलं आहे। आता पुढची जी काही भूमिका असणार आहे, जे सध्या पत्रात दिलेलं आहे तर ती भूमिका म्हणजे आपले जे काही पेसा 17 संवर्ग संदर्भात जी समिती आहे तर त्या समितीचा निर्णय त्या ठिकाणी बघा असणार आहे। तर सध्या तरी अशा पद्धतीने संबंधित जी कार्यवाही असेल किंवा चर्चा असेल तर ती चर्चा अशी घडून आलेली आहे संबंधित बैठकीमध्ये, कारण जी बैठक होती ती महत्त्वाची त्या ठिकाणी बघा सध्या झालेली होती। आणि अशा पद्धतीने सध्या 17 संवर्ग भरती संदर्भात जे काही पुढील नियोजन असेल तर ते असणार आहे। तर हे एक पत्र महत्त्वाचं होतं। आता बघू नेमकं पुढे ज्या काही शपथपत्र वगैरे इथं सांगण्यात आलं आहे की शपथपत्र आहे तर ते शपथपत्र सध्या तात्काळ बघा शासनाच्या वतीने सादर करण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये 17 संवर्ग भरती करण्याची मान्यता आणि तसंच बघा सदर याचिकेमध्ये जी काही त्वरित सुनावणी आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सध्या ही जी याचिका आहे तर त्या याचिकेमध्ये जी डेटवर डेट सध्या बघा मिळत आहे आणि आताची जी डेट आहे तर ती जवळपास 14 ऑगस्ट सध्या डेट या ठिकाणी बघा मिळालेली आहे आपल्याला। ऑनलाईन जे काही पोर्टल आहे सर्वोच्च न्यायालयाचं त्याच्यावरती आपल्याला दिसत आहे। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती, लेटेस्ट अपडेट। जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवत जाऊ। तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।